राजा हा साम्राज्याचा विश्वस्त असतो, मालक नाही. ही साधी सोपी गोष्ट कदाचित बळीराजा समजू शकला नाही. मालक असल्याप्रमाणे त्यानं साम्राज्य विष्णूला दान देऊन टाकलं. देवांच्या शब्दांच्या डावपेचात बळीराजा अडकला गेला. आतापर्यंत दानव, असुर, दैत्य यांच्या लहरी स्वभावामुळेच ते संपले आहेत. महान बनण्याच्या अभिलाषेनं बळीने त्याचं साम्राज्य दान दिलं. वारशातून मिळालेल्या साम्राज्याची त्यानं किंमत नाही केली. पण यामध्ये दोष हा विष्णूचा नव्हता, वामनाचा नव्हता किंवा देवांचा देखील नव्हता. दोष होता विचारधारेंचा. सर्वच युद्ध तलवारीनं जिंकता येत नाहीत हे कदाचित बळीराजाला समजलंच नसेल. काही युद्ध हे विचारांच्या जोरावर आणि बुद्धीच्या सामर्थ्यावर लढायचे असतात हे आपला बळीराजा विसरला. ज्यावेळी बळीराजा राजा बनला त्यावेळेस त्याच्या प्रजेत कोणावरही अन्याय अत्याचार झाला नाही. त्यानं आपल्या प्रजेची कायमस्वरूपी भोजनाची आणि रोजगाराची व्यवस्था करून ठेवली होती. त्यानं आपल्या प्रजेला कधीच दुखावलं नाही. षडयंत्र करून देवांनी बळीराजाकडून त्याचं साम्राज्य हिसकावून घेतलं तरी देखील बळीराजा नाराज झाला नाही. एकांतवासात जाऊन त्यानं त्याचं आयुष्य जगलं. बळीराजासारखा महान पराक्रमी राजा होणे शक्य नाही. इतिहासात बळीराजाचं नाव हे आदरानंच घेतलं जाईल.